दंडवत प्रणाम. मी धनश्री स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसापासून माझ्या बाबांची एक इच्छा होती की आपण शेतामध्ये जेवण ठेवावं, पण योग काही जुळून येत नव्हता. मध्ये काही ना काही कामामुळे लेट होऊन जायचं. पण यावेळी वेळात वेळ काढून हा प्रोग्राम फिक्स झाला आणि संडेला करायचं ठरवलं. आणि त्या दिवशी वसंत पंचमीसुद्धा आली होती. त्यामुळे रविवारच घ्यायचा हा दिवस फिक्स झाला. वसंत पंचमी या दिवशी असं म्हणतात, की नवीन पिकांच्या ओंब्या आणून त्या देवाला पहिले अर्पण केलं जातं. वसंत पंचमी हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. त्यात प्रामुख्याने नवीन विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यासाठी वसंत पंचमीला पुराणातही अतिशय श्रेयस्कर मानलं गेलं आहे. वसंत पंचमीला शुभमुहूर्त मानण्यामागे अनेक कारणे असावीत. रब्बी पीक हंगामाची सुरुवात म्हणून वसंत पंचमी हा शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा दिवस मानला जातो. शेतामध्ये आलेलो इकडे पारायणाची तयारी चालली होती आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं. मी तर बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये आली होती, पण खूप छान वाटत होतं. सगळीकडे हिरवंगार पसरलेलं होतं. गाव म्हटलं की गावातील निसर्ग, लोक, परंपरा, जीवनशैली आणि आठवणी. जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान शेती. शेतातील शांतता, निसर्ग सौंदर्य आणि लोकांची आपुलकी मन नेहमीच ताजंतवानं होतं. गावाची निसर्गरम्य दृश्य. माझं गाव तर हे माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाबद्दल एक वेगळाच अनोखा आनंद, अभिमान असतो आणि माझ्याही मनात माझ्या गावाबद्दल अशाच काहीशा भावना आहेत. पण माझं सगळं बालपण शहरी भागामध्ये झाल्यामुळे गावाकडल्या आठवणी साठवून ठेवताच आल्या नाही. पण आम्ही जेव्हाही गावी शेतामध्ये जायचो तेव्हा खूप मजा करायचो. मनाची सोमने माझी अर्पितो भावसौर काठिण्य हृदयाचे तुम्ही करावे कुसुमासम करावे कुसुमासम पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति तदं वस्तु प्रवृत नागपत्रराचे नारियल परिशिर प्रतिज्ञानी सुपारीची भावविरा तुझर्पिती चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज की जय. प्रचंडनाचार्य कंठीमाळा ओळगाविया ओळगाविया मनाची सोने माझी अर्पितो सौरभ करावे हिरवगार शेतामध्ये गहू, तांदूळ, बाजरी, फळबाग, पक्ष्यांचा किलबिलाट, जनावरांचे आवाज आणि शेतात काम करणाऱ्या लोकांची गाणी यामुळे एक वेगळीच चैतन्याची अनुभूती येत असते. हिरवगार असं सगळीकडे हिरवगार वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं. त्याचप्रमाणे पारायणाला सुरुवात झाली होती आणि पारायण सुरू होतं. जेव्हा द्रौपदी कुंतीमाता पांडव भक्ताघरी आपला तेव्हा तेव्हा धावा करता धावला हे जगतपती पांडवांशी सदैव रक्षिले द्रौपदीसाठी हस्तिनापुरी श्रीकृष्ण येता म्हणून धड कर झाके डोळे
तेथे मानव भोळे पाहते रूपा चक्रधर स्वरूपा आरती ब्रह्मरूपा भोजनाचे पुण्य ब्राह्मणाचे सहस्र भोजनाचे पुण्य ब्राह्मण इथे पारायण झालेलं होतं आणि बाबांची ताईंची पूजा करून घेतलेली. त्यानंतर पूर्ण शेतीची सुद्धा पूजा करून घेतलेली. शेतकरी धान्य पिकवण्यासाठी खूप काबाड कष्ट मेहनत करत असतो. शेतकऱ्याचे जीवन हे खूप व्यस्त झालेलं असतं. सर्वांना लागणारे अन्नधान्य शेतकरी पिकवत असतो, म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. जो अन्नदाता तोच जीवनदाता हे वचन आपण सर्वांनी ऐकलेलेच असेल. शेतकरी आणि शेती हेच आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येक अन्नाचा एक कण, प्रत्येक फुलाचा एक रंग शेतीशिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही. शेतीमुळे अन्न, फायबर, औषधी वनस्पती वगैरे मिळतात. शेतीमुळे देशाच्या लोकसंख्येसाठी अन्न तयार होते. व्हिडिओ करण्यामागचं कारण एक आठवण असावी. आपण जेव्हा केव्हा आपलं मन झालं तर आपण हा व्हिडिओ बघू शकतो. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. पण काही लोक यावर सुद्धा कमेंट पास करतात किंवा नको ते बोलतात. अरे हे तर आपणही करू शकतो आणि टाकू शकतो असं देखील म्हटलं जातं. पण मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही करून तर बघा, तेव्हाच एक व्हिडिओ बनवण्यामागची मेहनत काय असते ते त्यांना सुद्धा कळेल. कसं असतं ना, या जगामध्ये कुणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाचीच नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते. एक व्हिडिओ बनवण्यासाठी काय मेहनत असते एक ब्लॉगरच समजू शकतो. चला असो जाऊ द्या. इकडे स्वयंपाक सुरू होता आणि दुसरीकडे पानगे तयार होत होते. हा प्रकार ना शेतामध्येच तयार केला जातो, तेही गवऱ्यावरती. खायला छान लागतात. गवऱ्यावर केले जाते ना? हे कसं पोळी सॉस का खायचं असते का? बारीक करून हा आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत म्हणून तर आलो. त्याचप्रमाणे जेवणामध्ये होतं डाळ भाजी, मसाली वांगी, कढी, चपाती, सॅलड, पापड आणि स्वीटमध्ये गुलाबजाम असा मेनू होता. इकडे मस्त गहू झालेला आहे, हिरवागार दिसतोय, बघू शकता. आणि हा आहे आमच्या शेतातला राजा. त्याचप्रमाणे शेतीची सुद्धा पूजा करून घेतली, जसं की फळबाग, विहीर वगैरे. ईशान्य कोपऱ्यात येते. शाख अश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यशपर्णामयस्तं वेद सवेदवि आदर्शत्वर्धं प्रकृतातस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाल आदर्श्य मूला सन्ततानि कर्मानुबद्धीनि मनुष्यलोक न रूपमस्येह ततोपलभ्यते नन्तो न चादिर्न च सम्प्रति अश्वत्थमेनं सविरूढमूल असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा
ततपदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतान् निवर्तन्ते भुवि तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोह जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकाम द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखस्वज्ञैर्गच्छन्ति मूढा पदमव्ययं तद्भासयते सूर्यो न शशङ्को न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम वंशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनश्चेष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति शरीरं यद्वाप्नोति यश्चाप्युत्क्रामतिषु गृहीत्वैतानि संह्याति वायुर्गन्धानि वासयत् स्तोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवति उत्क्रामन्तमसितं वापि पुण्यानौ वा गुणान्वितं विमूढानां पश्यन्ति ज्ञानचक्रन्दुक्ति कृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः हिरादित्यगतं तेजो तत्तेजो विद्धिमामकं रामाविशेषभूतानि धारयामि हि मोदस उष्णामि तौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राण्यां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः त्यवहार इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यास्तु श्री चक्रधराराय हा विडा मी आपल्या चटणी अर्पण करीत आहोत. हे परमेश्वरा भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी मी आपल्या चटणी अर्पण करीत आहोत. हे परमेश्वरा भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे यत्करोषि यदश्नाशी यज्जुहोषि ददासि यत् ये तपस्यसि कौन्तेय तत्पुरुष्व मदर्पणम. हे परमेश्वरा मी जे कर्म करीत आहे ते सर्व आपणास अर्पण करीत आहे. हे परमेश्वरा या कृषी क्षेत्रामध्ये मी जी फळबाग लावलेली आहे ती चांगल्या पद्धतीने निर्विघ्नपणे त्या फळबागेने मला आर्थिक लाभ करून द्यावा त्याकरता हा विडा मी आपल्या श्रीचरणी अर्पण करीत आहे. त्याचा स्वीकार करावा. झालेल्या लाभातून मी आपणास परमार्गास जी क्रियापाणी करतो त्याचाही आपण स्वीकार करावा. नागपत्रकराचे हे नारिळ परिसुर प्रतिज्ञा ही सुपारीचे भाववेला तुझ अर्पितो ईश्वरा तुझ अर्पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज. पुढं जाऊ. नाही ते फरक पडते ना जास्त चालत नाही का? त्याची स्पीड आणि इथे स्पीड कमी असते. बोर्ड कमी लागतो त्याला खालून खेळावं लागतं. विहिरीचं बरोबर किती फूट आहे बोर्ड? गावातील मंडळी आलेली होती जेवणाकरिता. इथे जेवणाला सुरुवात झाली होती आणि शेतामध्ये एकदम शांतता आणि हिरवंगार सगळीकडे होतं. त्यामुळे अगदी प्रसन्न वाटत होतं. पण थोडीफार ऊन जास्त होती त्यामुळे थोडं चिडचिड सुद्धा होत होतं.
तनु मामाला देतो संत्र. तनु बॅग मध्ये ठेवून दिलं. तनु बॅग दिसते का? इकडे बघ बेटा. बॅग आहे मागं गेली ती. बॅग मागं गेली हा. संत्रा कुठे संत्रा? मला दे ना, मला दे ना. धोनी धोनी संत्रा दे ना. दे ना. नाही. मला दे. मामाला देतो मामाला. अशा प्रकारे कार्यक्रम आटोपलेला होता आणि इकडे काका आम्हा सर्वांसाठी चहा बनवत होते आणि त्यात आपण मराठी माणसं त्यामुळे चहा हा लागतोच. मग कितीही ऊन का नाही पडत, 5 वाजताचा चहा हा लागतोच. आणि चहा झाल्यानंतर आम्ही सगळे आपापलं सामान घेऊन घरी परत यायला निघालो. आणि जाता जाता मावळत्या सूर्याचं दर्शन झालं आणि किती सुंदर दिसतंय. जसं की सूर्योदय जसा मनाला प्रसन्न करत असते तसंच सूर्यास्त मनाला निवांत करत असते. प्रत्येक सूर्यास्त हा नव्याने जगण्याची एक संधी असते. त्याचप्रमाणे मावळता सूर्य सुंदर असतो कारण त्यामुळे उद्याचा उगवता सूर्य उगवणारा हा एक विश्वास वाढवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.